बघा कसं कुरकुरीत क्रिस्प आवाज येत आहे। हो, हा सँडविच ना तर ब्रेडपासून बनला आहे ना तर मैद्यापासून। चला बघूया कशापासून बनला आहे। रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार मंडळी, शीतल किचन कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। 1 वाटी रवा, बारीक रवा, अर्धी वाटी फेटलेलं दही, चवीनुसार मीठ घालू आणि पाव चमचा बेकिंग सोडा छान फेटून घेऊया। लागेल तेवढंच पाणी घालूया आपण। बेताने पाणी घालूया कारण रवा पाणी सोकून घेतो। छान असं फेटून घेऊया आणि 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया। 2 उकडलेले बटाटे घेतले आहेत, शिजवून घेतलेले आहेत मी ते। चटणीसाठी कोथिंबीर, मिरची आणि लसणाच्या पाकळ्या, 3 ते 4 मिरच्या आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि मुठभर कोथिंबीर मिक्सरमधून वाटून चटणी करून घेऊ। आता ही चटणी आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ। चवीनुसार मीठ घालू आणि एकजीव करून घेऊ। गॅसवरती आपण सँडविचचं भांडं ठेवलं आहे, त्याच्यामध्ये मी बटर घालते आणि सर्व बाजूने बटर मेल्ट करून घेते। आता हे रव्याचं बॅटर आहे, त्याच्यामध्ये आपण पाणी घालून थोडंसं पातळसर करून घेऊया आणि या सँडविचच्या भांड्यामध्ये एकसारखं सर्व कानाकोपऱ्यामध्ये घालून घेऊया। आता तुम्ही म्हणाल का बरं ब्रेडचा सँडविच केला नाही? आमच्या इथे जे ब्रेड भेटतात ते चवीला जराशी गोड असतात, त्यामुळे सँडविच गोडच लागतो नुसता। आता ही हिरवी चटणी केली आहे, ती चटणी आपण याच्यावर घालून घेऊ आणि आवडीनुसार टॅमॅटो, काकडी, कांदा जे तुमच्या घरात अवेलेबल आहे, कॅप्सिकम, ते वेजीस तुम्ही घालू शकता। उकडलेला बटाटा घालायचा, चाट मसाला असेल तोही घालू शकता तुम्ही। मी फक्त सॉल्ट घातलेला आहे, तसंही छान लागतो सँडविच। वरतून थोडीशी चटणी घालायची म्हणजे दोन्ही बाजूने छान चव येईल। गॅस ऑन करून त्याच्यावर हे भांडं थोडा वेळ ठेवायचं म्हणजे खालून पीठ थोडंसं शिजेल। आता वरतून थोडंसं पीठ घालून घेऊ आपण, म्हणजे खालून आणि वरून दोन्ही बाजूने या पिठाने कवर करून घेऊ आणि अशा पद्धतीने हा सँडविच बनवणार आहे। थोडंसं पीठ थोडंसं सांडेल खाली बाजूला, काळजी घेऊया आपण फक्त बस। आणि हळूच आपण त्याचं झाकण लावून घेणार आहोत। आपण जे वरून झाकण लावणार आहे त्याला सुद्धा मी बटर लावून घेतलेलं आहे, म्हणजे हे जे पीठ आहे ते चिकटणार नाही, रव्याचं बॅटर आहे ते चिकटणार नाही। झाकण लावून हळूच घेऊया, थोडंसं पीठ बाहेर येईल पण काढून घेऊ आपण ते एक्स्ट्राचं। बघा आता झाकण खोलून वाटतं की नाही ब्रेडचं सँडविच? दोन्ही बाजूने दाखवते बघा मी तुम्हाला। बघा दोन्ही बाजूने कसं छान शेकलेलं आहे। आता मी गॅसवरनं काढून घेते, गॅस बंद करते। बघा किती सुंदर झाला आहे, मार्केटसारखाच सँडविच। वरून आपण बटर घालूया आणि छान असं आपण आता प्लेटिंग करूया याचं। बघा कसं कुरकुरीत झालेलं आहे, आतूनही छान शिजलेलं आहे। चटणी आणि सॉससोबत सर्व केला आहे। या मंडळी सँडविच खायला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।